उद्या पीओपी गणेश मूर्ती संदर्भात सुनावणी होणार आहे। 5 फुटांपर्यंत मूर्ती कंपल्सरी कृत्रिम तलावात विसर्जित होतील। मात्र कृत्रिम तलावाची उंची वाढवू शकतो का असा सवाल उच्च न्यायालयाने सरकारला केलेला आहे। उद्या राज्य सरकार यावर उत्तर सादर करणार आहे। उद्या पीओपी गणेश मूर्ती संदर्भात सुनावणी होणार आहे। 5 फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जित करायच्या आहेत। मात्र कृत्रिम तलावाची उंची आपण वाढवू शकतो का अशी विचारणा उच्च न्यायालयाने सरकारला केली आहे। नियमावलीमध्ये राज्य शासनाकडे हे विसर्जनाच्या बद्दल पॉलिसी डिसिजन घेण्यासाठी सांगितलेलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी शपथपत्र दाखल केलं। शासनाने त्यांची जी पॉलिसी आहे, विसर्जनाचे जे नियम आहेत त्याबद्दल त्यांनी सांगितलं की जे गणेश मंडळाच्या ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या नैसर्गिक स्रोत आणि समुद्रात विसर्जित करू शकता आणि याच्यावर कोर्टाने सुनावणी केली। सुनावणी दरम्यान कोर्टाने असं विचारलं की ज्या मोठ्या मूर्त्या आहेत 5 फुटापेक्षा जास्त, तर त्यांच्यासाठी विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावामध्ये कृत्रिम तलावाची उंची वाढवता येऊ शकते का आणि उंची आणि रुंदी किती वाढवता येऊ शकते, तसेच जे कृत्रिम तलाव आहेत त्यांची संख्यासुद्धा वाढवता येईल का, हे प्रश्न महाराष्ट्र शासन तसेच महानगरपालिका यांना कोर्टाने विचारले आहे आणि पुढील सुनावणी ही उद्या ठेवण्यात आलेली आहे। 5 फुटापर्यंतच्या मूर्त्यांचं विसर्जन हे कृत्रिम तलावात बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांना विसर्जनानंतर तात्काळ जे काही स्वच्छता करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आणि मूर्त्यांच्या पाठी माहिती देखील देण्यात आलेली आहे। तर त्या संदर्भात काय नेमकं सांगण्यात आलं ते महाअधिवक्ता यांनी त्यांची जी पॉलिसी आहे ती कोर्टाला त्या पॉलिसीकडे लक्ष वेधले आणि सांगितले की 24 तासात जे आहे पीओपीची मूर्ती विसर्जन केल्यानंतर ती काढून त्याच्यासाठी रिसायकलिंग करण्यासाठी प्रयत्न केले जातील। तसेच यावरती डिटेल केस स्टडी कमिटी नेमण्यात येणार आहे असं एक त्यांनी सबमिशन केलं। उद्या काय नेमकं आता राज्य सरकारला उत्तर द्यायचं, उद्यासाठी सुनावणी राज्य सरकार तसेच महापालिका यांना कोर्टाने आज प्रश्न विचारला आहे की जे तुम्ही आता 5 फुटाची मूर्तीचं विसर्जन करतात तर त्यापेक्षा मोठी मूर्ती विसर्जन होऊ शकतात कृत्रिम तलावामध्ये, तसेच कृत्रिम तलावाची संख्या वाढवता येईल का, त्यांची उंची आणि रुंदी वाढवता येईल का, जेणेकरून ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्यांचं विसर्जन सोयीस्कररित्या कृत्रिम तलावात करता येईल। जय गणेश। सर, गणेश विसर्जन में पीओपी मूर्ति संदर्भ में आज मुंबई उच्च न्यायालय में महत्वपूर्ण सुनवाई हुई। 5 फीट की मूर्तियों का कंपलसरी जो आर्टिफिशियल पॉन्ड रहते हैं उसमें विसर्जन करने को कहा गया है। क्या कुछ आज की सुनवाई में हुआ? जो जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालय में चल रही है पिछले साल से, उसमें राज्य शासन ने उनका हलफनामा आज दाखिल किया। उनको उनके पॉलिसी डिसीजन गणपति विसर्जन के बारे में आज जाहिर करनी थी, उन्होंने आज वो सबमिट की है कोर्ट के सामने और उसमें उन्होंने ऐसा लिखा है कि जो गणपति मंडल की सार्वजनिक गणपति मंडल की जो मूर्तियाँ है जो उनकी हाइट ज़्यादा होती है उन्हें वो नैसर्गिक स्रोत जैसे समुद्र और नदी में उनका विसर्जन हो सकता है, ऐसा उन्होंने कोर्ट के सामने उनका हलफनामा पेश किया है। और इसके बाद में सुनवाई होने के बाद में बॉम्बे हाईकोर्ट ने उन्हें पूछा है कि महाराष्ट्र गवर्नमेंट वैसे ही नगर पालिका इनको पूछा है कि जो आर्टिफिशियल टैंक्स है उनकी हाइट और ब्रेथ बढ़ा सकते हैं क्या और उनकी संख्या कितनी बढ़ा सकते हैं, जिससे जो बड़ी मूर्तियां हैं उनका भी आर्टिफिशियल टैंक में विसर्जन हो सके। 5 फीट की मूर्तियों का आर्टिफिशियल टैंक में विसर्जन करना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।